बारामतीमधील भोंदूबाबा मौलाना अब्दुल शेख हे प्रकरण आणि या प्रकरणात भोंदूबाबाच्या 3 साथीदारांना तात्काळ अटक करा अशी भाजप युवा मोर्चानं मागणी केली आहे। अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आहे। या सगळ्या संदर्भात भाजप युवा मोर्चा पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। बारामती शहर पोलीस ठाण्यात मौलाना अब्दुल हलीम शेख याच्या विरोधात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मौलाना अब्दुल हलीम शेख हा काश्मीरला पळून गेल्याची माहिती समोर आहे, मात्र त्याचे जे काही इतर 3 पुरुष साथीदार आहेत ते पुरुष साथीदार इथं खुलेआम फिरत आहेत। खरं तर या प्रकरणामध्ये आता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने उडी घेतली। काय सांगाल, काय प्रशासनाला तुम्ही निवेदन दिले, काय मागणी केली? आरोपी मौलाना अब्दुल हलीम शेख हा व्यक्तीविरोधात बारामती शहरामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यासह 3 लोकांवरती बारामती शहरामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आमची विनंती आम्ही पोलिसांना केली की हे जे मोकाट 3 आरोपी बारामतीमध्ये फिरतात यांना तुम्ही तात्काळ अटक करा। ज्या महिलेनं या संदर्भातली तक्रार दिलेली आहे ती अतिशय गंभीर आहे। या सगळ्यामध्ये मौलाना शेख याचं कनेक्शन पश्चिम बंगाल आणि काश्मीरशी आहे अशी सगळी माहिती आता उघड होत आहे। या मौलानाला बारामतीमध्ये तो कोणत्या दर्ग्यामध्ये राहत होता, त्याला बारामतीमध्ये कोणत्या लोकांनी संरक्षण दिलं, या सगळ्या लोकांची चौकशी होणं आवश्यक आहे। बारामती शहरामध्ये त्याचे असंख्य अशी प्रॉपर्टी त्याने घेतलेली आहे, पैसे कुठून आले, तो काय करत होता, याची सगळ्याची माहिती घेतली पाहिजे। आमच्याकडे अशी माहिती आलेली आहे की त्यांनी अनेक महिलांना ह्या सगळ्या आर्थिक ह्या जाळ्यामध्ये फसवून त्यांच्याबरोबर अश्लील चाळे करून त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल त्या महिलेनं केला आणि तो काश्मीरला पळून गेला अशी धक्कादायक माहिती आता समोर येते। माझी पोलिसांना विनंती आहे, आम्ही आज सकाळी माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना बारामतीमध्ये भेटलो, त्यांना आम्ही विनंती केली आहे की याचा सगळ्याचा शोध घेऊन ज्यांनी त्या मौलाना मदत केली त्या सगळ्यांना तात्काळ बेड्या ठोकाव्यात। यामुळे पोलीस प्रशासन नेमका काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।